Both the captains, Sri Warriors captain and Tej Fighter captains are in the middle. Ajay Kadam sir is with us with the toss 4 over. 4 overs a side match. Sri Warriors and Tej Fighters, yes sir. Heads is the call and tails it is. Congratulations Akhtar, you have won the toss. क्या लेना चाहेंगे? फील्डिंग करेंगे हम लोग. थैंक यू सो मच. ज़्यादा समय नहीं है तो प्लीज़ विल मूव ऑन. ऑल द बेस्ट प्रीतेश. थैंक यू सो मच अजय सर. विल स्पीक टू यू लेटर. ओवर टू यू बंटी सर. मान्यवर अजय कदम सर यांची उपस्थिती आज आम्हाला लाभली आहे. क्रिकेट क्षेत्राला असं लाभलेलं व्यक्तिमत्व ज्यांनी अनेक क्रिकेटपटूंना आज घडवलं. एक सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू, पण आज अनेक क्रिकेटपटूंना घडवण्याचं काम त्यांच्या हस्ते होतं. मी सन्माननीय रणजित कुमार पिल्ले सर यांना विनंती करीन, आपण अजय कदम सरांचं आपल्या शुभहस्ते हार्दिक स्वागत आणि सत्कार ठाणा प्रीमियर लीग 7 सीझन 7च्या या सोहळ्यामध्ये करावं. मायाची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन आम्ही त्यांचा गौरव करत आहोत. राम भोईर साहेब, तेज फायटरचे ओनर्स राम भोईर, आज यांची खास उपस्थिती आहे. राम भोईर सर यांचा संघ तेज फायटर जो अंतिम फेरी दाखल झाला, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पण खूप सुंदर दिसतंय. आणि राम भोईर सर आपलं अभिनंदन पण आणि आपलं स्वागत. एका स्पेशल मोमेंटो सन्मान्य रणजित कुमार पिल्ले सर आमच्या या सर्व स्पर्धेचे आश्रयदाते, यांचं स्वागत आपण होताना बघतोय. पहिल्यांदाचा संघ पहिल्या मॅचमध्ये पराभूत झाला, पण त्याच्यानंतर त्यांनी जी उभारी घेतली त्या अंतिम फेरीत दाखल झाला. अभिनंदन. प्रकाश चव्हाण सर प्लीज आपण व्यासपीठासमोर यावं. मी पुन्हा एकदा रणजित कुमार पिल्ले सरांनी विनंती करेन त्यांनी प्रकाश चव्हाण सरांचं आपल्या शुभहस्ते हार्दिक स्वागत करावं. आज अनेक मान्यवर या स्पर्धेच्या निमित्ताने व्यासपीठावर आम्हाला भेट देत आहेत. त्यामध्ये दिग्गज क्रिकेटपटू अजय कदम सर यांच्यासारखे दिग्गज क्रिकेटपटू, अनेक नामवंत खेळाडू, मान्यवर व्यक्ती आज इथे उपस्थित आहेत. प्रकाश चव्हाण सरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चार षटकांचा मेगा फायनल मॅच आपल्यासमोर येते. सामना मोठा नाही, आनंदाला तोटा. तेज फायटर विरुद्ध श्री वॉरियर्स, हा मोठी स्पर्धा, मोठा सामना. आणि बघा पंच मैदानात प्रवेश करतात दोन सलामीचे फलंदाज सूरज आणि प्रीतेश जोशी मैदानात. फार जबरदस्त सामना है, क्या मैच है. जो जीतेगा वो बनेगा इस साल का चैंपियन. यह आन बान शान की ट्रॉफी, 3 लाख रुपया रोक कैश, लेकिन पैसे से ज़्यादा अहमियत है तो इस ट्रॉफी को, चाहे आप बंगला लीजिए, गाड़ी लीजिए, बैंक बैलेंस बढ़ाइए, लेकिन इस ट्रॉफी के लिए आपको मैदान में पसीना बहाना है. पसीना बहाने के बाद ही यह ट्रॉफी मिलेगी. आइए मैच का ये पहले इनिंग का हाल सुनते हैं. हमारे शहजाद शेख कहाँ गए? सेकंड कर. चला मीच आपल्याशी संबोधित करतो. मराठीमध्ये वळूया आणि मग हिंदीकडे वळूया. 4 षटकांचा सामना, मेगा फायनल.
पहिलं षटक हाताळतोय गोलंदाज एम्ब्रोज. मॅन फ्रॉम महागिरी एक्सप्रेसच्या नावाने ओळखला जाणारा समोर आहे सूरज. पहिला चेंडू उजवटीच्या बाहेर, बराच बाहेर. पंच सांगतायत चेंडू वाईड आहे. वाईड चेंडूने येते सुरुवात. तेज फायटरची कहाणीच वेगळी यांची. हे कधी थकले नाहीत ना हार मानली. लढवय्या संघ रिव्हर्स खेळलाय पण यावेळी गॅपमध्ये आहे धावचीचा संभव. काय जबरदस्त रिफ्लेक्सेस विकेट किपर अक्कूच. एक धाव जिकरीची जोखमीची होती. टफ रन. फुलटॉस चेंडूला रिव्हर्स खेळण्याच्या प्रयत्नात खेळला सरळ पॉइंटच्या हातामध्ये पण नशीब बलवत तर जोर राहावा लागला प्रितेश जोशीला डेंजर एंडकडे, बॅटिंग लाईन एंडकडे. एक धाव मिळते, धावसंख्या 2. सामना रंगतदार आहे. निर्धाव चेंडू येतोय, वेगावर स्वार होतोय फलंदाज. गोलंदाज फार चांगली गोलंदाज एम्ब्रोज. फार जबरदस्त मारा. दरम्यान एम्ब्रोजचा पुढील चेंडू. यावेळी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये काही चेंडू नाहीये. क्षेत्ररक्षक आहे ठीकसे अडवत नाही. पहिल्या प्रयत्नात बॅकअप चांगलं आहे. पायाने चेंडूला अडवलाय. 2 धावा तर नक्की रोखल्यात पण काहीतरी वेगळं खेळायचा प्रयत्न. रिव्हर्स का खेळावा कारण तिथे सीमारेषा जवळ आहे, बाउंड्री लाईन जवळ आहे. दरम्यान प्रितेश जोशीसाठी काय जाळे विणले बघूया. हा फलंदाज वादळ म्हणतात त्याला. बाळकुमचं शतकाच्या नावावर आहे टेनिस क्रिकेटमध्ये. यावेळी बघा वेग किती भंडाट. तुम्हाला जागेवर उभं राहून चेंडूच्या मागे नाही तर हा फटका खेळता येणं शक्य नाहीये. वेगावर होतोय स्वार. गोलंदाज करतोय बीट फलंदाजाला. प्लेन मिस पाहायला मिळतोय. आणि काय मॅच आहे, काय सामना आहे. दरम्यान यावेळी सुद्धा वाईड चेंडू येतोय. अवांतर चेंडू वाईड स्वरूपात. धावसंख्या दर्शवतोय धावफलकावर 5 धावा. सुरुवात चांगली झाली पाहिजे. पॉवर प्लेचं षटक एकच आहे. 4 षटकांचा सामना आहे. मॅन फ्रॉम महागिरी एक्सप्रेस आपल्या मार्गावरून सुटली आहे. यावेळी कडक फटका. हवेत उंची जास्त आहे, लांबी जास्त आहे का? क्षेत्ररक्षक झेल घेईल का? ओ हा चेंडू खाली आला पण झेल हातातून सुटला. हा झेल सुटला की कप सुटला हे सर्वात महत्वाचं आहे. फायनल टाइम आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आणि ही माफी देण्यासारखीच गोष्ट नाही आहे. कारण प्रितेश जोशी जाळ्यात गावला होता, जाळं विणलं होतं एम्ब्रोजनी पण हार्ड कॅच होती, इझी कॅच नव्हती. हे तेवढं सत्य आहे. यावेळी रिव्हर्स घ्या. एक कॅच सुटला आणि पुढे काय घडलं. चौकारांनी दाखवलं. धावसंख्या बल्ले 1 11. बिनबाद 11. जीवनदान दिल्यावर काय होतं. आपण केलेली चूक किती मागात पडेल येणारी वेळ आणि येणारी षटके सांगतात. आता प्रितेश जोशीची सुटली झेल. बघूया महागात किती पडते का प्रितेश जोशी त्याचा फायदा घेतोय. जरा लवकर करा मित्रांनो. आमचा आवाज सेकंड बॉलर महेश जोगळेच्या हातात चेंडू सोपायला विश्वासाने कर्णधारांनी. समोर सूरज आहे ज्याच्या नावावर 8 चेंडूंमध्ये 41 धावांचं रेकॉर्ड आहे. कोळशेत येथे केवनी दिवस संघासमोर केलेला हा रेकॉर्ड अजूनही अधोरेखित आहे. याच्याकडे मोठे फटके खेळायची क्षमता आहे, प्रतिभा आहे पण कधी खेळणार जेव्हा चेंडू त्याच्या मेरिटमध्ये आला पाहिजे. दरम्यान
हा चेंडू लेफ्ट आर्म बॉलर, हा हा काय पुलचा फटका आहे, काय पुलचा क्लासिकल शॉट आहे. आपटला पण रेंज मध्ये नाही आला. जर तुम्हाला चेंडू बाउन्स करायचा असेल तर कपाळाचा वेध घ्या, कपाळाचा. जर तुम्ही रेंज मध्ये दिलात तर मग तुमच्यावर तडा कापडणार. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, आकोट टप्प्याचा चेंडू षटकारासाठी धाडतोय सूरज. काय रे काय दरम्यान सूरज करतो हल्ला बॉल. नवीन बॉल घेता येणार नाही. आपल्याला मॅच बॉल घ्यायला लागेल किंवा जुना चेंडू हाताळावा लागेल. ॲज पर द रूल अँड रेग्युलेशन 126/3. दरम्यान हा परत चांगला चेंडू, वेल बॉल. फलंदाजाला बघितलं, त्याची लायकिंग झोन लेग साईडला आहे. चेंडूला थोडे खेचूनच टाकलं. नाईस स्केल ऑफ डिलिव्हरी. धावा येत नाहीये, निर्दोष चेंडू. धावसंख्या 17. कोणावर होईल खतरा. अशुभ धावसंख्या टेनिस क्रिकेट मधली. बघूया काय घडतंय. गोलंदाज आपल्या मार्गावर, लेफ्ट आर्म. यावेळी कडक हवेत आहे का. ओ हा षटकार आहे. हा परत एकदा बॅकअप लेन, शॉर्ट ऑफ लेन, हाफ ट्रॅकर पाठवलं डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं षटकाराला. 17+6 23 धावा. तेज फायटर कुठून आला, पहिल्या सामन्यात पराभूत झाला. त्याच्यानंतर वरती जो आला, राखेतून उभे राहिले आणि लढले. लढतो तोच जिंकतो. धावसंख्या 23. धावसंख्या 23 ऑन द बोर्ड. दोन्ही फलंदाज मोठे फटके खेळण्यासाठी पारंगत, निष्णांत, टॉप क्लास प्लेयर, हार्ड हिटर. पण गोलंदाजावर तुटून पडतायत. दरम्यान पुढील चेंडू. यावेळी पूल केला. हो असा पूल की गोलंदाजी 32 गुल. हा षटकार येतोय लागोपाठ. या षटकातील 3 षटकार, तिन्ही खराब चेंडू. असं वर्णन करताना का चांगल्या दर्जाचे चेंडू आहेत. तिन्ही हाफ ट्रॅकर, स्लो नाही तर आखूट टप्प्यात चेंडू. आणि याचा फायदा घेतोय सूरज. इकडे सूरज डुबायची वेळ झाली, इकडे हा सूर्य उगवायला लागलाय. काय जबरदस्त शॉट आहेत. 4 ओवर का मुकाबला है आपकी जानकारी के लिए. बहुत ब्यूटी, बहुत बढ़िया इनिंग. तीनों बार बल्लेबाज ने पहले गेंद को पढ़ा, फिर समझा, फिर बॉडी पोजीशन बदली, हल्का सा बैकफुट पे गए. कमाल का शॉट, बल्ले के बीचों बीच लेकर यह हवाई फायर. इस बार यॉर्कर लेन पसंदीदा लाइन, लेकिन अंपायर का इशारा. ये क्या है, वाइड है. अंपायर ने कहा यह गेंद नहीं चलेगी, आपको वापस डालना होगा. यह करार का उल्लंघन है, अच्छे लाइन का. लेकिन अंपायर के साथ कुछ बातचीत हो रही है. देखिए अंपायर है वहां पर, नो डिस्कशन. अंपायर और राइट टू गिव द डिसीजन. ऑन फील्ड अंपायर हमेशा भगवान का रूप माना जाता है, लेकिन अंपायर ने कहा यह नो बॉल है. लो, पहले दोनों हाथ बाजू में थे, अब एक हाथ नीचे आया और एक हाथ ही रह गया. अब इसको कहते हैं ब्लैंक चेक मिलना. अब खोलो आंखें, देखो ठीक, अगली गेंद है फ्री हिट. ये ब्लैंक चेक मिला है, बल्लेबाज को रन ही भरने. अब इसमें देखते हैं गेंदबाज वापसी करते हैं या बल्लेबाज आतिशबाजी करते हैं. ये तो लंबा सा वाइड है, वाइड के साथ फ्री हिट और जारी है वो चक्र. कृष्ण का सुदर्शन और इनका बल्लेबाज का चक्र. क्या मैच चालू है. दोनों बल्लेबाजों ने आतिशबाजी, बहुत बढ़िया बारी खेली है, टॉप क्लास बैटिंग की है. फाइनल में ऐसी बैटिंग करना चाहिए अगर आपको टाइटल को जीतना है. और मिस टाइमिंग है, लेकिन कुछ फायदा नहीं है. 1 रन के लिए गए, दूसरे रन के लिए नहीं जाएंगे, लेकिन गए हैं और आसानी के साथ रन मुकम्मल किया है. ओवर की समाप्ति होती हुई दूसरे ओवर की. दूसरे ओवर के समाप्ति के बाद 33 रन बिना कोई विकेट खोए. अब 2 ओवर का खेल शेषन. पूरी टीम डगआउट में इंतजार कर रही है, लेकिन दोनों बल्लेबाजों ने कहा कि आप आराम कीजिए, हम करते वो काम
जिसका कर रहे हैं आप इंतजार। क्या बल्लेबाजी की है, जबरदस्त स्ट्राइक किया है। सीजी वॉरियर की टीम साधारण नहीं है। सीजी वॉरियर ने हर मैच में जीत हासिल की है, लेकिन इस बार उनके ऊपर हल्ला बोल हो रहा है। सीजी वॉरियर, रंजित कुमार पिल्लई सर, सतीश देशमुख सर, इनकी ये टीम लेकिन काफी कमाल का प्रदर्शन किया है। दोनों बल्ले गेंदबाजों के ऊपर हल्ला बोल किया है। अब आ रहे हैं गेंदबाज तुषार। तुषार काफी बढ़िया गेंदबाज है, ऑलराउंडर खिलाड़ी की भूमिका अपनाते अपने टीम में, लेकिन ये इस बार उनको विकेट तो लेनी है, ब्रेक थ्रू दिलवाना है। ड्रिंक ब्रेक से गया है मैदान में, कुछ बातें भी गए मैदान में, कुछ मैसेज भी गए मैदान में कि रुको, देखकर खेलो, स्कोर अच्छा है, उसको आगे बढ़ाओ, इनिंग को आगे बढ़ाओ। बहुत बढ़िया इनिंग, स्कोर 33 विदाउट एनी विकेट। अच्छी शुरुआत मिली है। सीजी वॉरियर के ऊपर हो रहा है हल्ला बोल। समझ क्या है, सोच क्या है, ये टीम तेज फायटर यांनी काहीतरी विचार केलाय। काय विचार केलाय तर आपल्याला जिंकायचं असेल तर आपल्याला आक्रमण करावं लागेल, हाच काहीतरी एक विचार असेल। बघूया, देखते आगे क्या होता है। गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर सज्ज होते हुए तीसरे ओवर की पहली गेंद लेकर। इस बार हवाई फायर है, लेकिन खिलाड़ी है यहाँ पर, आसान सा मौका। एमरोज ये कैच नहीं छोड़ेंगे। एमरोज ने अच्छा वेल जज कैच लिया और यहाँ पर बारिश समाप्त हुई है कैप्टन प्रीतेश जोशी की। इसके बाद गए हैं मैदान में जयेश चौहान, जिसको जया नाम से परिचित है। ये भी ड्रीम 11 माजूड़ा से खेलते हैं, बशर्ते पहले पुलिस लाइन के टीम से खेलते थे। जब पुलिस लाइन में रहते थे, जब वो माजूड़ा में गए तब ड्रीम 11 माजूड़ा से खेलने लगे। लेकिन ये कयामत के बल्लेबाज है जो बड़ी टीम के लिए खेलते हैं। और जोरदार तालियों से स्वागत हमारे सम्मानीय प्रवीण तांबे सर का, जिन्होंने क्रिकेट को अलग आयाम दिया। चाहे दिल में हो ठान तो आप सब कुछ कर सकते हैं, टेनिस से लेकर लेदर तक, और फिर आईपीएल में जिन्होंने अपना नाम बनाया वो है प्रवीण तांबे सर। इनका आगमन हुआ है, इनका हार्दिक स्वागत थाना प्रीमियर लीग में। लेकिन यहां पर पहली गेंद पर विकेट चटकाई है गेंदबाज पवार ने। इस बार ड्राइव अच्छा किया, कारपेट के साथ गेंद को भेजा वाइड कवर दिशा में। क्या कमाल की रनिंग है, क्या कमाल की गती है इनके पास। तुमच्याकडे चित्याची चपळाई आणि घारीची नजर असलीच पाहिजे जर तुम्हाला क्रिकेट खेळायचं असेल तर। पण जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स। धावसंख्या झाली 35 माफ करा, 35 धावा। पाण्याची बाटली घे ना थंड। यावेळी इथे जयेश बादून तंबूत परततोय, परंतु सामना अजून रंगतदार परिस्थितीमध्ये। वासिम होंडो, मॅन फ्रॉम मुंब्रा, जर आपण याचा उल्लेख केला तर सर्वात सुंदर चेहरा क्रिकेट मधला, नाइस लुकिंग फेस वासिम होंडो। बघूया वासिम काय कामगिरी करतोय। धावसंख्या धाव करतोय 35 धावा, 2 गडी बाद। यावेळी कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला ढकललाय, धाव एकच पूर्ण होईल। धावसंख्या 36, चांगले षटक हाताळलं जाते आतापर्यंत तरी। जरा बाजूला धावसंख्या 37, तिसरे षटक मार्गस्थ होत आहे। गोलंदाज चांगली कामगिरी करतो, आतापर्यंत त्यांनी मोठं आक्रमण थोपवलंय, जे डॅमेज झालं होतं 2 ओव्हरला ते थांबवलंय। यावेळी लेग स्टंपच्या बाहेर नाही, सरळ निघतोय। फलंदाज ठरवल्याप्रमाणे लेग साईडला सूरज, त्याची जी पसंतीचा झोन तिकडे खेळण्याचा प्रयत्न, वेग चांगला वाढवला, त्यामुळे चेंडू काही बॅटमध्ये आलाच नाही। धावसंख्या थांबलेली 36 धावा, चांगला मारा करतोय। यावेळी कट केला पण विकेट कीपर हातामध्ये, वेल बॉल सामन्यामध्ये परत आणलं आपल्या टीमला। काय षटक हाताळले तिसरं, या षटकात एकूण धावा दिल्या किती 3 आणि गडी बाद केले 3। काय ओव्हर हँडल केली आहे, याला म्हणतात कमबॅक।
दारं उघडली परत आपल्या टीमसाठी. यस, परत आलोय आपण, कारण धावा 36 आहेत. 4 षटकांच्या सामन्यात 50 लागलाच पाहिजे आकडा, जाधव आकडा. पण आता धावा 36 आहेत, 14 धावा कमी आहेत. शेवटचं षटक बाकी आहे. जावेद कुरेशी मुंब्रा एक्सप्रेस मैदानावर उतरली आहे. हा खरा म्हटलं तर जॉली बॉयजचा सर्वात चांगला खेळाडू जावेद कुरेशी. सूरजच्या बद्दल काय म्हणावं, आहे शिडशिडीत पण मारतो कडकडीत. धावसंख्या 36, 36. सूरज फिरला माघारी, त्याच्या जागेवर आला जावेद कुरेशी. अज्जू यावेळी हवेत उडवलाय, गॅप मध्ये चेंडू आहे का, वेल स्टॉप, वेल स्टॉप, चांगला अडवला, सुंदर क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळेल. सामना ओपन झालाय. 40-45 धावा या मैदानात संध्याकाळच्या वेळी, काहीच नाही आहेत. सीजी वॉरियरनी केले कमाल, आलाय परत सीजी वॉरियर मॅच मध्ये. अज्जू 5 चेंडू शिल्लक, धावसंख्या 37. दरम्यान यावेळी बीट होतं बॅट्समॅन, बाहेरची कड लागते. फलंदाज स्वतः बाहेर निघाले. चांगली स्पोर्ट्समॅन स्पिरिट जावेद कुरेशी. काय कमबॅक केलंय सीजी वॉरियरने. एक वेळा अशी धावसंख्या होती 2 ओव्हर 33 आणि आता आहे 37. 4 धावांमध्ये गडी बाद झालेत. डॉट डिलिव्हरी आल्या, प्रेशर वाढलं, प्रेशर बनवलं, दबाव वाढला, दबाव बनवला. वेल डन. 4 चेंडू बाकी आहेत. याला म्हणतात हारकिरी करणं. हारकिरी केली, हारकिरी तेज फायटरने. 12 चेंडूत 12 धावा आल्या असत्या तरी धावचं फलक गेला कुठे असता, पण मोठे फटके मारायला गेले, बादी झाले आणि चेंडूही खाल्ले, असा उल्लेख करावा लागेल. प्रेम, प्रेम नाम है मेरा. प्रेम मैदानात, प्रेम गाडगे. हा नाईस शॉट, ओड शॉट, कव्हर क्षेत्रामध्ये 1 बाउन्स, चेंडू थांबणार नाही. हा चौकार. धावसंख्या 41. 41 ऑन द बोर्ड. 41 धावा. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत, 3 चेंडू शिल्लक. प्रेमला राग दाखवावा लागेल, प्रेम करावा लागणार नाही गोलंदाजांवर. चांगला फटका होता. नाईस लुकिंग ड्राइव्ह अप इन द कव्हर एरिया. हा कुठला फटका आहे, हा रिव्हर्स खेळताना ओपन द फेस ऑफ द बॅट खेळायला गेले. 1 धाव तर मिळाली, पण इम्प्रोवाइज क्रिकेटचं प्रदर्शन करायला गेले. 2 बॉल शिल्लक. वासिम ऑन स्ट्राईक. हा कधीही षटकार मारू शकतो असा हा डेंजर बॅट्समन. 2 चेंडू शिल्लक आहेत. ओ वेल बॉल, कमालीचा पेस. काय पेस मेंटेन केलाय. परिवर्तन के तौर पर गेंद को तेज डाला और बल्लेबाज को बीट किया. लास्ट बॉल. टोटल स्कोर है 42. 42 धावा. काय कमबॅक केलं 2 ओव्हर मध्ये. हा हवेत आहे, मिस टायमिंग आहे, षटकार आहे. बिग 6, बिग 6. टोटल स्कोर षटकारांनी गेलाय 48. 49. 49 धावांचं लक्ष्य फायनलच्या या अंतिम सामन्यात. वासिम हंडोने केला चमत्कार. शेवट हॅलो हॅलो हॅलो.
Thank you so much, Bunty sir. In the midst, I'll request Ranjit sir to please come forward and felicitate Praveen Tambe sir, the IPL fame. Praveen Tambe sir, please sir. Definitely, the DK Foundation committee member Praveen Tambe sir. On screens you can see via Triple S channel. स्वागत और सत्कार करते हुए प्रवीण तांबे सर का एक स्पेशल मोमेंट भी प्रदान करते हुए थैंक यू सो मच प्रवीण सर. थैंक यू सो मच सर. ग्रैंड एंट्री होते हुए दोनों ही सलामी के बल्लेबाज श्री वॉरियर्स की अख्तर शेख और तुषार. Along with us we have Ajay Kadam sir, definitely, and Praveen Tambe sir, the IPL fame, and the sponsor, the main sponsor of Thana Premier League Season 7, Ranjit Pillai sir. रत्नाकर मड़वी सर भी यहाँ पे उपस्थित है. ₹43 to win. I'm sorry, 49 runs to win of 24 डिलीवरी. 4 ओवर का ये मुकाबला है. दोनों ही सलामी के बल्लेबाज तुषार और नॉन स्ट्राइकर एंड पे अख्तर शेख. डेफिनेटली बहुत ही बेहतरीन फिनाले का एनकाउंटर आप देख रहे हैं. पहली गेंद लेके दौड़ेंगे अमोल. स्ट्राइक एंड पे है तुषार. पहली गेंद पे बेहतरीन हिट, इनसाइड आउट शॉट गेंद खेल दिया डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र में. बढ़िया क्षेत्र रक्षण, एक दौड़कर मुकम्मल लिया. बल्लेबाजों ने दूसरा रन आसानी के साथ, चुस्तनी के साथ पूरा करते हुए 49 रनों के लक्ष्य का पीछा करते हुए 49 रन्स टू विन इन द 24 डिलीवरीज. बढ़िया शुरुआत है. पहली गेंद पे 2 रन अर्जित किए बल्लेबाज तुषार ने. अगली गेंद अमोल की, कम से कम 15 से 20 कदमों का रनअप. अगली गेंद ऐसे के बीच में हल्के हाथों से खेल दिया है. 1 रन दौड़कर मुकम्मल किया. दो गेंदें हो चुकी है इस ओवर की. तीसरी गेंद लेके दौड़ते हुए अमोल. I'll request Janardhan Wadekar sir और Ratnakar Madhvi sir, please come. Ranjit sir, please join the dais. A special memento to our owners. The proud owner of Friends Group, Janardhan Wadekar ji and Ratnakar Madhvi sir. And a special memento to both the owners from the committee members and sponsorer Ranjit Pillai sir. अगली गेंद ऐसे की भी हेलो.
3 गेंदें हो चुकी, 8 रन हो चुके। अख्तर शेख स्ट्राइक एंड पे। अगली गेंद, कदमों का इस्तेमाल, ऑप्शन से थोड़ी बाहर ही है गेंद। बेहतरीन गेंदबाजी अमोल की। डॉट। अगली गेंद दोबारा सज्ज होते हुए अख्तर शेख। 4 गेंद। अगली गेंद इसी मर्तबा बेहतरीन ढंग से खेल दिया बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र। हेलो चेक। Forty runs to win of 18 deliveries. That means they'll have to score at least 13.30 runs per over. This is the finale of Thana Premier League Season 7. We have all the dignitaries with us. Thank you so much for blessing us with your presence. All the dignitaries, the IPL fame, Praveen Tambe sir, definitely Ajay Kadam sir is with us, and our main sponsor, one and only, Ranjit Kumar Pillai sir. Definitely Ratnakar Wadekar sir and Ratnakar Madvi sir. Thank you so much for joining us. Wadekar ji and Ratnakar Madvi ji, the proud owner of Friends Group. अगली गेंद ऐसे के बीच में, गेंदबाजी की कमान संभालना है जावेद कुरैशी। पटकी हुई है गेंद, बेहतरीन ढंग से खेल दिया डीप स्क्वायर क्षेत्र को चीरती हुई गेंद निकल गई 6 रनों के लिए। पहले ओवर के समाप्ति के बाद स्कोर था 9 रन। अब इस 6 रन के बदौलत स्कोर जा पहुंचा है 15 रनों पे, यानी कि जीतने के लिए अब और 34 रनों की जरूरत। 34 रन्स टू विन ऑफ 17 डिलीवरीज। It has been a great grand event, Thana Premier League Season 7, and we are watching the finale live from Central Maidan Thane. Like to thank all our owners of Sri Warriors, Wagville Warriors, Arya Maratha, Chhatrapati Warriors, AAA Titans, Friends Group, Royal Maratha and Tej Fighters. Next delivery. This is very nicely bowled right on the off-stump corridor. Asking too many questions to the batsman. Straight went to the wicket keeper. Dot delivery nevertheless. Outstanding comeback this time from Javed Qureshi. Still require 34 runs to win of 16 deliveries. Getting a little bit tougher for the Sri Warriors. अगली गेंद ऐसे के बीच में, इस मर्तबा हवाई फायर करने के चक्कर में गेंद गई फाइनल के क्षेत्र में। विकेट का पतन होता हुआ बड़ा झटका लगता हुआ अख्तर शेख, रवाना पेविलियन। It has been an outstanding 3 days of cricket starting from Friday. It was RK Trophy where the 4 semi-finalists displayed their performance, and Royal Maratha were the winners. And yesterday and today is the final day, and the finale is going on between Tej Fighters and Sri Warriors. New batsman going in. Gaurav is the new batsman. He has been batting brilliantly in this whole event. 34 runs required of 15 deliveries. A good comeback by Javed Qureshi after that first big hit by Akhtar Sheikh. It has been a great management. The president of Thane Premier League Season 7, Meghnad Gondle, the secretary Vikas Taude, all the committee members, Venkat Mudalia sir, Vishwas Kundeda, Ravi, Yogya,
Everyone has done their pace. Victor Dibilosa, Nikhil Hodavdekar, way down the leg side. White ball been signaled by the umpire. Shashi Satam sir, 33 more runs to win of 15 deliveries. Each and every delivery they will require more than a couple of runs. Still it's difficult to say who will take the Champions Trophy. Next delivery once again on strike, Gaurav. This is a full toss, dealt nicely with it, going on to the cow corner. That's a maximum, that's what they wanted. Shree Warriors badly needed that big hit, and it comes out from the blade of Gaurav. Still 27 runs to win of 14 deliveries. चौदह गेंदों में 27 रनों की जरूरत. थोड़ा सा इक्वेशन आसान होता हुआ इस बढ़िया हिट के बाद खराब गेंद थी, उसका भरपूर फायदा उठाया गौरव ने. अगली गेंद नियंत्रण रखना पड़ेगा अपनी गेंदबाजी के ऊपर. जावेद कुरैशी को अगली गेंद. शॉर्ट ऑफ लेन की थी, तेज तरार गेंद थी, लेग से काफी बाहर. व्हाइट बॉल का इशारा. दोबारा दूसरी अतिरिक्त रन प्राप्त करते हुए इस ओवर में जीतने के लिए अब 26 रनों की जरूरत अगले 14 गेंदों में. 26 रन्स टू विन ऑफ 14 डिलीवरीज. रिवेटिंग क्रिकेटिंग स्टफ इन TPL सीजन 7. अगली गेंद पटकी हुई गेंद खेल दिया सीधा सीधा लॉन्ग ऑफ के क्षेत्र से बाहर. 6 रनों के लिए बैक टू बैक 2 बिग्स आता हुआ गौरव के बल्ले से. तालियां गूंजती हुई पूरे मैदान में. आउटस्टैंडिंग बैटिंग फ्रॉम गौरव. इस छक्के की बदौलत स्कोर जहां छलांग मार चुका है, स्कोर पहुंच गया है 29 रनों पे. 29 रन्स ऑन द बोर्ड. दैट मींस दे रिक्वायर मोर 20 रन्स टू विन ऑफ 30 डिलीवरीज. 13 गेंदों में 20 रनों की जरूरत. बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद गई शॉर्ट थर्ड बैंड क्षेत्र में. बढ़िया क्षेत्र रक्षण वहां पे, एक ही रन से संतुष्टि जताई. 12 गेंदों में 19 रनों की जरूरत. बहुत ही कड़ा मुकाबला चलता हुआ. 12 गेंद 19 रनों की जरूरत. आउटस्टैंडिंग फिनाले एनकाउंटर बिटवीन तेज फाइटर्स एंड श्री वॉरियर्स. यू आर वाचिंग लाइव ऑन SSS चैनल TPL थाना प्रीमियर लीग सीजन 7. देखते हैं कौन गेंदबाज होंगे जिनका चुनाव किया जाएगा. बारह गेंदों में 19 रनों की जरूरत. गेंदबाजी की कमान संभालने आते हुए गेंदबाज मोहम्मद ताहिर. बहुत ही बेहतरीन कामगिरी की थी पिछले मुकाबले में. पूरी श्रृंखला में अपनी पकड़ बनाए रखी है, अपनी गेंदबाजी का जौहर दिखाया मोहम्मद ताहिर ने. अगली गेंद 12 गेंद 19 रन. स्ट्राइक एंड पे गौरव, जो बड़े हिट्स लगा चुके हैं गौरव, एक बड़े हिट की तलाश में जरूर होंगे. पटकी हुई गेंद, तेज तरार गेंद थी, थोड़ी सी उछाल कम इस गेंद पे. आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया था, डॉट डिलीवरी में कन्वर्ट हुई. 11 गेंद 19 रनों की जरूरत. 19 टू गेट ऑफ 11 डिलीवरीज. गेटिंग अ लिटिल बिट टफर बट मोर एंड मोर सस्पेंस बीइंग क्रिएटेड. नेक्स्ट डिलीवरी once again Gaurav is ready. This time played down to the carpet, down to the cow corner region. Just a single being taken. Oh, that's a bad misfield. That's a bad misfield and it goes down to the boundary lines. Oh my God. Such a good fielder he is, but that's not a smart piece of fielding. 3 runs being added to the total with that boundary. They just require now 15 more runs to win. 10 गेंदों में 15 रनों की जरूरत. जब ऐसा लग रहा था मानो मात्र 1 रन की प्राप्ति होगी, वहां पे आया चौका. 10 गेंद 15 रन. अगली गेंद दोबारा मोहम्मद ताहिर की, राइट आर्म ओवर द विकेट. इस मर्तबा बढ़िया हिट, लेकिन डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र रक्षक वहां पे आते हुए और बेहतरीन प्रयास, लेकिन विफल रहे कैच लपकने में. 2 रन अर्जित किए. 9 गेंदों में अब 13 रनों की जरूरत. एक्साइटिंग, एंटरटेनिंग, एडवेंचरस फिनिश की तरफ यह मुकाबला रोमांचकारी अंत की तरफ बढ़ता हुआ. 9 गेंद 13 रन. 13 रन 9 गेंदे. कौन जीतेगा फिनाले का मुकाबला TPL सीजन 7 का?
अगली गेंद इस मर्तबा बढ़िया हिट, गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र को चीरती हुई 6 रनों के लिए। आउटस्टैंडिंग हिट आता हुआ गौरव के बल्ले से। आठ गेंदों में अब 7 रनों की जरूरत। 12 गेंदों में 19 रनों की जरूरत थी। अब समीकरण श्री वॉरियर्स के लिए आसान होता हुआ 8 गेंद 7 रन टू गेट। What an absolute stunner shot it was. This is once again nicely played down to the corner. This time nicely fielded by the fieldsman over there. Kept balance and nicely went behind that ball. Still 6 runs to win. Will Tej Fighters fight back and crawl back into this match? 7 deliveries and 6 runs to get. This time Tushar will be on strike. He wanted to hit that out of the ground through a helicopter shot. They're going for the second. No, only a single being taken over there. So it's going down the wire. 6 deliveries and 5 runs to get. Will we be able to see a super over? That will be the first super over of this season. 6 deliveries and 5 runs to get. Who will be the winner? We'll be back in a short while. Tindal, once again I'd like to thank all the owners of Shree Warriors, Wakbil Warriors, Arya Maratha team, Chhatrapati Warriors, AAA Titans, Friends Group, Royal Maratha, Tej Fighters और 6 गेंदों में 5 रन की जरूरत है। आखिरी ओवर की कहानी हम सुनते थाला की बुलंद आवाज बंटी सर की जुबानी। ओवर टू बंटी सर। शेवटचं षटक मैदानात चालू आहे। माझा आवाजच मोठा आहे आणि विजयाच्या मार्गावर म्हटलं तरी चालेल श्री वॉरियर। दरम्यान हा चेंडू ठीकसा बॅटवर येत नाहीये। फाईन लेग स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक धाव वेगात पुरी केली। दुसरी धावेच हा आरमात प्रयत्न आणि तोही पुरा झालाय। विजयाच्या जवळपास येऊन टेपलेत। 3 धावांची कमी आहे। मिळेल का विजयाची हमी? संघ मालक रणजित कुमार पिल्ले सर यांच्या चेहऱ्यावरचं हास्य लांबूनही दिसतंय। टीम नक्की विजयाच्या मार्गावर आहे। आणि देशमुख साहेब कुठे आहेत? हो नक्की ते पण मनातून हसत असतील कारण संघाने चांगली कामगिरी केली आहे। विजयाचा मार्ग निवडला, विजयाच्या मार्गावर स्वार झाले आणि इथे फलंदाज बाद होतोय परंतु त्यांनी आपलं काम केलंय। ज्या कामासाठी त्याला पाठवलं होतं ते रोल त्याचा निभावलाय त्यांनी। विजयाचा जवळ येऊन ठेपला श्री वॉरियर्स। इथून तेज फायटरला जर कमबॅक करायचा असेल तर विकेटच आणि विकेटच आणि विकेटच त्यांना पाहिजेत। विकेटच त्यांना जिंकून देतील। संध्याकाळची वेळ आहे, सूर्य मावळणीला गेलाय कधीच परंतु अजूनही दर्शकांचा फुल प्रतिसाद यूट्यूबच्या SS लाईव्हच्या माध्यमातून दर्शक अजून सामना बघतायत। खरंच चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं। ठाण्याच्या दिग्गज क्रिकेटपटूंच्या मधला संग्राम आपण बघता TPL सीझन 7 मध्ये। कमालीचं क्रिकेट। दरम्यान गोलंदाज यावेळी हवेत उडवलाय। सामना संपतोय। षटकार आणि या सामन्याला केलं समाप्त आणि अभिनंदन श्री वॉरियर यावेळेचा ठरलाय चॅम्पियन। आणि तेज फायटर तिसऱ्या वेळी 7 वर्षात तिसऱ्या वेळी आपल्या विजयाची मुद्रा या चषकावर कोरली। श्री वॉरियर संघ मालक, टीम ओनर, कॅप्टन, ऑल टीम प्लेयर्स, मॅनेजर हार्दिक अभिनंदन। आणि तेज फायटर कमालची फाईट केली आहे। तुमच्या नावामध्येच फाईट आहे आणि तुम्ही फायटर आहात। तेज फायटर संघ हा सुद्धा कौतुकास आणि अभिनंदनास पात्र संघ। चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं। दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आणि आता आपण थोड्या वेळातच वळूया प्राइज डिस्ट्रीब्युशन, मेगा प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे। थोड्या वेळात आपण वळूया ग्रँड प्राइज डिस्ट्रीब्युशन, फायनल सेरेमनी, प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीकडे। अभिनंदन टीम श्री वॉरियर्स and well played team Tej Fighter। या वेळेचा सीझन 7 चा चॅम्पियन श्री वॉरियर।